लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण आहे. अशात आपला दौरा आहे नाशिकचा. लोकसभाच्या दृष्टीने काही चर्चा झाली का पदाधिकाऱ्यांशी? काल बैठक झाली? हो, अर्थात झाली. आता माझ्याकडे नगर जिल्ह्यात माझ्या शिर्डी मतदारसंघामधनं पण लोक आले होते, त्यांच्याशी बोलत होतो. सगळ्या ठिकाणी सुरू आहे चाचपणी. फायनल निर्णय काय घ्यायचा अजून वेळ आहे त्याला. तर बघू कधी घ्यायचं तर. काय वाटतं? सर, मागच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही लावरी व्हिडिओनी पूर्ण धमाल केली होती आणि त्यावेळेस लोकांची अशी अपेक्षा होती की मनसेचे उमेदवार रिंगणात असते तर आम्ही नक्कीच मतदान केलं असतं, असा एक सूर व्यक्त झाला. अच्छा या पार्श्वभूमीवर यावेळेस पण मी गेल्या महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ. लोकसभेला म्हटलं सर. नाही, महानगरपालिका नाशिकची जो झाली ना हो तेव्हा नव्हते लावले व्हिडिओ मी. त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती ना. त्यावेळेस स्थानिक पातळीवरची संघटना आणि बऱ्याच गोष्टी होत्या. ठीक आहे, बोला. आपण शिर्डीचे पदाधिकारी येऊन गेला म्हणाला, नाशिक शिर्डीबद्दल विचारलं. महाराष्ट्रात आपण काय उमेदवार देण्याबद्दल महाराष्ट्रात ते कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे. हो, सगळे शांत झाले की. मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3,000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज. आता याच्यात कसं जायचं? बरं, ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे ना, सगळ्यांनी पाहिजे. तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत. पण एवढ्यात जाईन असं वाटत नाही मला. तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. जाणार ना मी. अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलोय. मग मी रांगेत नाही उभा राहत. महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटले, प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील? तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे. म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? भवितव्य नाही भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती. मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना. मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी. 2 आय काढून घेतलेत. 2014च्या लोकसभा निवडणुकी अगोदर आपण गुजरात दौरा केला. त्यानंतर मार्च आल्यानंतर आपण सांगितलं नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. आता आपण एकंदरीत भाकीत केलं होतं, ते भाकीत खरं ठरलं. आता आपण 2024च्या कोणता पीएम पदाचा उमेदवार डोळ्यासमोर आहे आपण? मी तुम्हाला पहिली गोष्ट, तुमचं काय असतं, मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो. मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा. ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं ते माझं. असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं. तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे. चाचपणी झाल्यावर सांगितलं. सांगितलं मी तुम्हाला, चाचपणी झाली की सांगितलं. काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये.
एक व्यंगचित्र व्हायरल झालंय. तुम्ही हात असा पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर 2 हात पुढे करतोय. जी महापालिका 2012ला आपण आपल्या ताब्यात होत्या, 12 ते 17. लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्राला आपण किती महत्व? हे मी पाहिलं नाही. मी पाहिलं नाही. काढत असतं. भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री कसं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो, लिहित असतो, व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं. खरं तर आत्ता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आहे आता. आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत. तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उचललेला आहे, त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे. शहापूरमध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली. हे तू लाईट वगैरे मारू दो. दौंडमध्ये देखील मराठी शाळा बंद होते. हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होत आहेत. यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे? मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं, ते माझ्या मुलांना मिळावं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात. त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे, त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे. आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली आहे शाळा. पण साहेब दौंडमध्ये जे आहे ते मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचं घाट घातलं जातं. कोण बोलतंय? दौंडमध्ये. अच्छा, तू बोलतो. हां, नाही मला आता दौंडचं मला माहिती नाही, कळलं का? पण मी ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या, आता जेडीयूचं सरकार जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटक सत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे. शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं, तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहीत धरू नका, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तिथेही मतदारांना गृहीत धरण्यासारखाच प्रकार वाटतं. नाही, पण मला मतदारांनी या बाबतीत मला असं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. तर सामान्य मतदारांचा जर विचार केला तर आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत येतो. लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही. तर मनसेचा आता पुढे भूमिका काय असणार? मागच्या वेळेस तुम्ही चांगला लढ घेतला होता, आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला घेत होतो, जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का? आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. एकूणच श्रीरामाचा गजर करून लोकसभा पुन्हा भाजप मिळवेल असं तुम्हाला वाटतं काही? श्रीरामाचं सध्या लोक केला जातो काय या जर तरला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही माहिती नाही ना. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का? याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात या गोष्टीला. म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल? कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची. त्याच्यामुळे आताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण
जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं, आज सकाळीच मी कोणाशी तरी बोलत होतो की ते बाबरी मशीद, बाबरीचा ढाचा तुटणं, त्याच्यानंतर दंगली होणं, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं, तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान. आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल, इतर पक्षांचा जो मतदार असेल, त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं. 2014 देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं. बरोबर. आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातनं किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून. तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या, उत्तरावरती निवडणूक होणारी ही पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात. त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येकजण कसा घेतोय. प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत. मला अजूनही आठवते 95 सालची गोष्ट असेल, 95 विधानसभेची गोष्ट. महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवरती. पण तेच मतदान 96ला राहील, 97ला राहील, 98ला राहील असं काही नसतं. मागच्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याविषयी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. मी नाही पाहिलं ना. मी साहेब एक भावनिक पोस्ट राजन साळवेंनी सकाळी पोस्ट केलेली आहे. बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत, त्यांचे प्रश्न नका मला विचारू. नाही, बाळासाहेबांच्या खुर्चीची त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळते. काय आहे, गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली येऊ देत विरोधी पक्षात, मग तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, मग तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. काय हा कसलं इंजेक्शन? काल दिलंय पहिलं, निवडणूक लढणार, काल पहिला डोस दिलाय. किती डोस असतो त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोस मध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं, तर पहिल्याच्यात बरे झाले तर झाले. मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही 30 तारीख? नाही, प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर आहे, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील, इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, स्वतःचा मी विचार करणार. महायुतीचे अनेक नेते मनसेबाबत आता सध्या फॉर आहेत. आता मोदींचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरीश महाजनने प्रतिक्रिया व्यक्त केली होती की आम्ही समविचारी पक्ष आहोत, आम्ही सोबत येऊ शकतो. आता लोकसभेचं जे तुमची चाचपणी चालली आणि कार्यकर्त्यांमध्ये पण एक अशी भावना आहे, खूप वर्ष आपण स्वबळावर लढलो, एखाद्या वेळेस आपण युतीत लढलं पाहिजे, म्हणजे युती किंवा आघाडी. कोण कार्यकर्ते भेटले तुला? तुमचेच कार्यकर्ते. अच्छा,
उगाच काहीतरी आपलं लोकांचं मत, लोक कहते वगैरे माहिती ना, ते राजदीप सरदेसाई वगैरे बोलतात, लोक कहते, तू कुठे बाहेर जातो लोक कहते म्हणायला. बोला. साहेब, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करतात असं त्यांनी सांगितलंय 10 फेब्रुवारीपासून. त्यांच्या काही मागण्या म्हणजे ते गुन्हे दाखल झालेले होते, ते गुन्हे बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर, लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी, भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं. बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. असा काही संशय वाटतं तुम्हाला हे नाही, मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? भुजबळ काउंटर करतायत आता, उद्याला पण त्यांनी नगरमध्ये. नाही, मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत. तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत. त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे. सरकारने निर्णय घ्यावा. मी काय आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं काय माहित. त्यांनी आनंद उत्सव देखील साजरा केला, परत उपोषणाला. हे बघा, प्रश्न असा आहे, मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते, परंतु तेच सत्य असतं. राज्यात आपण टोलचं आंदोलन केलं, त्यानंतर राज्यातला राज्य सरकारचा जो टोल होता तो बंद झाला. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MSRTC यांचे टोल. मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या बाबतीत परत एकदा सांगतो. माझा टोलला विरोध नाही, कळलं का? माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते, किती गाड्या पास होत आहेत, किती नेमका टोल वसूल होतोय, तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत, या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही. टोल हा जगभर असतो, पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांमधून पण सांगितलेली, विषय टोल नाही आहे, विषय टोल वसुली आहे. समजा एक रस्ता आहे, हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे भरून झालेत की नाही झालेत? आपण येता जाता आपण टोल भरतो, बरोबर? आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा. मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले? बरोबर की नाही? मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार? मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये मी आमचं हे ठेवणार आहे, काय ते जे आम्ही आत्ता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं, त्याच्या जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार आहोत त्यांच्यासमोर. मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे, बरोबर, ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल. पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत, हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का? किंवा
त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्याही राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का? ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे. बरं, त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या की आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा देऊ, आम्ही तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू, आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या तर क्रेन्स आणू, खड्डे तिकडे. अहो, टोलवरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील, मी टोल कशासाठी दिला मला एकदा कळू तर देत. खड्डेवाल्या रस्त्यांसाठी. मग कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय? बरं, आता त्या तुमचा काय नवीन जो ह्या झाला ना, नाही हो, ट्रान्स हार्बर, तिथे खूप काहीतरी एक वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल असे त्यांनी कॅमेराज लावले. म्हणजे गाडी तुमचं काय नंबर प्लेट सोडा, आतला माणूस पण तिकडे दिसतो. बरोबर की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, मग लावा सगळ्या टोलला. हवीत कशाला माणसं? मग एवढं इतकी वर्ष चालून देखील याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे हे आपल्याला लक्षात येते की नाही? तुम्हाला राज्य चालवायचंय, तुम्हाला राज्य चालवायचं असेल, शहर चालवायचं असेल, तुम्हाला रेव्हेन्यू लागतो. रेव्हेन्यू तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता, पण तो रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खाजगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही, तपासलं पाहिजे की नाही? तुम्ही म्हटलं पक्ष निधीसाठी पण जातोय, असा काही पक्ष एखादा समोर आलाय का किंवा असं आपल्या अनेक पक्ष आहेत, अनेक पक्ष आहेत. तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या? एक दिवस सांगेन मी त्याला जे आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन, परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला. गुणरत्न सदावर्तेंचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये, त्यांनी फक्त टोलवर बोलावं. पुढे अजून एक प्रश्न असा होता की गुजरातमध्ये टोल खूप कमी आहे तुलनेमध्ये टोलची जी हे आहे म्हणजे मला असं वाटतं बघ, महाराष्ट्रात सर्वाधिक. नाही मला काय वाटतंय माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये की फक्त मला प्रश्न पडत आहेत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाहीयेत. मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही बघत आहात? तुम्ही फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का? मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत, उघड्या केल्या पाहिजेत. इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे, जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात. याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का? मला असं वाटतं प्रत्येकाच्या जाणीवा जागा असतील ते प्रश्न सुटतील. रणजित सावरकरांनी 4-5 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं, महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली, ते अगदी 2 फुटावर होते. अरे सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी. कळलं का? त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना, तर उपयोग काय त्या गोष्टींचा? यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं, मग त्यांनी जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं, इंदिरा गांधींवरती बोलायचं, किती काळ सहन करायचं? काय काय ऐकायचं आम्ही? कामं करा ना त्यापेक्षा. हे यांच्या लोकांचे वाभाडे काढणार, ते त्यांच्या लोकांचे वाभाडे काढणार. आता गेले ते सगळेजण, गोडसेही गेले, गांधी गेले, सगळेच गेले. आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये, पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये. आत्ताच्या लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये. माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचंय. काय लागणार आहे हाताला तुमच्या? इन्क्वायरी करा असं म्हणतात. कसली इन्क्वायरी? आणि कोण करणार? कोणा गांधीजींना बोलवणार का गोडसेला बोलवणार परत?
मूर्खाचा बाजार सगळं बाकी काही नाही. उद्या त्या रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का, अजून सुरू करा. आपल्याला काय जाते यायला 24 तास दाखवायचं तर आहे. साहेब, तुम्ही टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिकांचं कोण पहिलं तू ते सांग. पत्रकाराचे कुठला? मी दक्ष पोलीस न्यूजला काम करतो. आपण पहिले मूळ आपण बघू. सामान्यांचाच प्रश्न घेतला. नाही आता हे यांच्याशी बोलू मला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रभर आता दौरे सुरू झालेले आहे. नाशिक झालं, मुंबई झालं, पुन्हा आता पुण्याला पण येत आहे, कोल्हापूर त्या भागात देखील झाले. सतत हे दौरे वाढत आहे इलेक्शनमुळे. काय बोलता काय? इलेक्शनमुळे असेल खरं? निवडणूक आहे त्यामुळे बोलतो. लक्षातच नाही आला हा विषय. काय प्रश्न आहेत. मनसेनी यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा बेरोजगार असेल यांच्यासाठी रोजगार मिळावे किंवा स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन वगैरे असे अनेकदा उपक्रम राबवले. तर मनसेला हा जर आपल्या जवळ करण्यासाठी या पुढील काळामध्ये कुठले उपक्रम किंवा योजना आहेत? खूप योजना आमची लोक करत असतात, राबवत असतात, परंतु वाईट वाटून घेऊ नका. या काळात थोडंसं नाही, या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही आहे. प्रश्न असा आहे ना की त्याला किती फुटेज द्यायचं आणि ज्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं. आपण जरा थोडंसं ते पण तपासलं पाहिजे ना, बरोबर की नाही. वाईट बातमीला जेवढं महत्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाही आहे. कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात. मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का. अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला. मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत. सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार, मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन, बरोबर ना. आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे, जशी राजकीय अवस्था खालावलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालावलेली आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात, फारच झालं ना. आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या. मूळ मुद्द्याला हातच लावायचा नाही, मूळ विषयानं हातच लावायचे नाहीत. असो, चला, अजून नका बोलायला लावू मला.